नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता, ज्याला आपण मॅथमॅटिकल रिझनिंग असं म्हणतो। गणितीय तार्किकता भाग 22, ज्यामध्ये आपण नंबर सिरीज या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण नंबर सिरीज या टॉपिकवर आधारित जवळपास 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। हा चौथा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण ऑगस्ट आणि नोव्हेंबर 2011 मध्ये जे सेटचे पेपर झाले होते तेथील काही सराव प्रश्न आणि काही इतर सराव प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या सेट एग्जामसाठी उपयुक्त ठरू शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत। आता पहा, अंकमालिका म्हणजेच नंबर सिरीज, याला अंकमालिका किंवा श्रेणी आपण असं म्हणतो। यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत तर संख्या प्रकारावर आधारित श्रेणी, फरकावर आधारित श्रेणी, मूलभूत क्रियावर आधारित श्रेणी आणि या सर्व प्रकारच्या श्रेणी। तर याविषयी आपण भाग 1, भाग 2 व भाग 3 यामध्ये आपण याची बेसिक माहिती, तसेच बघा आता आपण उदाहरण क्रमांक 40 पासून यामध्ये सुरुवात करतो आहोत या व्हिडिओमध्ये। म्हणजे आपण भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2 आणि भाग क्रमांक 3 मध्ये 1 ते 39 उदाहरणं सोडून घेतली, याची बेसिक माहिती दिली। त्याचबरोबर 2013 ते 2023 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची चर्चा सुद्धा त्यामध्ये केली आहे। यामध्ये आपण आता 2011 ला आलेला प्रश्न पाहूयात। काय प्रश्न आपला नोव्हेंबर 2011 26 नंबरचा क्वेश्चन आहे की पुढील क्रमिकेच्या प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा। 4, 14/3, 16/3, 6 आणि क्वेश्चन मार्क। मग आपण काय करूयात, या अपूर्णांकाला जो अंशात आणि छेदात आहे त्याला आपण पॉईंटमध्ये करून घेऊ। मग पहा आता 4, 14/3 म्हणजेच 4.66, 16/3 म्हणजेच 5.33 आणि पुढे दिले 6। मग आता बघा यांच्यामध्ये इथे 4 आहे। आता यांच्यामध्ये गॅप किती आहे, इथे गॅप किती आला आहे 0.66, इथे गॅप किती आला 0.67, इथे गॅप किती आला 0.67। म्हणजे आता या दोघांमध्ये गॅप किती येणार, एक तर येईल 0.66 किंवा 0.67। पर्याय पहा, 20/3 म्हणजेच काय 6.66। मग बघा 6 मध्ये जर 0.66 मिळवलं तर मिळालं उत्तर, पर्याय क्रमांक ये। 22/3 हे जर आपण केलं तर 7.33 येते। आता ऑगस्ट 2021 चा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे की 21, 12, 32, 23, 43, 34, 54 किती। ही मालिका 2 प्रकारे सॉल्व करता येईल। एक बघा फक्त पाहिलं निरीक्षण, हे बघा 2 1 1 2, 3 2 2 3, 4 3 3 4, 5 4 4 5, झालं उत्तर 45, ऑप्शन नंबर ए। वेगळ्या ट्रिकनं सोडवायचं आहे। पहा 2 मालिका आहे, 21 32 32 43 43 45, काय केलंय +11, 12 + 11 जर +11 केलं तर 23, 23 आणि 11 34, 34 आणि 11 45, झालं काम, ऑप्शन नंबर ए। कोणतीही मेथड वापरा। पुढे आता आपण प्रॅक्टिस करूया थोडीशी। प्रॅक्टिससाठी 10 क्वेश्चन घेतलेत, म्हणजे मालिका पूर्ण करा किंवा नंबर सिरीज किंवा शृंखला पूर्ण करा, यावर 50 प्रश्न फक्त आपण एका टॉपिकवर घेत आहोत। येते लक्षात? चला पाहूयात प्रश्न। शृंखला पूर्ण करा, 16, 22, 26, 38, 62 आणि क्वेश्चन मार्क। आता तुम्हाला 2 सेकंद ट्राय देतोय की बघा तुम्हाला उत्तर जमतं का। हा तर तुम्ही काय करावं, हा व्हिडिओ पॉज करावा, स्वतः सोडून पाहावं, परत व्हिडिओ प्ले करून तुम्हाला उत्तर, जे तुम्ही उत्तर काढलं, जो तर्क तुम्ही वापरला तो योग्य आहे का हे पाहून उत्तर चेक करावं। हे उदाहरण तुम्ही कितीही प्रकारे सोडू शकता, फक्त उत्तर बरोबर यावं। मी जो ट्रिक वापरली ती अशी आहे की पहा, याचा जर आपण फरक काढला तर किती फरक येतोय 6, इथे किती येतोय 4, इथे किती आलाय 12, बरोबर आहे। इथे किती आलाय 8 2 2 गेला आणि इथे आला 24। आता पुढचा फरक किती, काय करणार,
तर क्ल्यू काय बघा, 6 एक 6 म्हणजे अंकांचा आडवा गुणाकार, हे बघा 6, 2 दुनी 4, 6 दुनी 12, 8 त्रिक 24. मग आता हे 6 दुनी 62 म्हणजे 6 गुणिले 2 12. मग 62 मध्ये 12 मिळाले, किती येतात? 62 मध्ये जर आपण 12 मिळवले तर बघा मग आता 62 6 दुनी 12 मिळाले 12, खाली किती आले 4, 7 आणि 1 झालं 74. पर्याय क्रमांक ये. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 120 143 168 195. फरक बघू किती निघतोय. यात जर फरक काढला तर आला 23, याचा फरक आलाय 25 आणि यांचा फरक आलाय 27. काय कळलंय? 23 आणि 2 25, 25 आणि 2 27, 27 आणि 2 29. 195 प्लस 29 जर आपण केलं तर 224 उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक बी. पुढे आहे आता मालिका पूर्ण करा. 6 आणि 15. पहिले आपण फरक काढून पाहायचा, कधीही नाही जमलं तर मग दुसरे तर्क लावायचे. येतं लक्षात? बघा फरक काढून पहा. किती आला? 6 आणि 15 मध्ये 9चा फरक आहे. इथले 2 सध्या सोडून द्या. 45 आणि 66 मध्ये कितीचा फरक आहे? 21चा फरक आहे. आणि 66 आणि 91 25चा फरक आहे. काय क्ल्यू मिळतो का? मिळतोय. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 4चा. मग पहा बरं आता 9 मध्ये जर 4 मिळवले तर किती आले? 13. मग आता हे 15, 13 आणि 15 किती झाले? 28. जर आपण 28 मध्ये 4चा फरक, 13 आणि 4 17, परत जर 17 मिळवले का? हे 13 बरोबर आहे इथला, म्हणजे पहिला फरक होता 9, नंतरचा 13, नंतरचा 17, 17 मध्ये 4 मिळवलं तर 21 आणि 21 मध्ये 4 मिळवलं तर 25. हा आहे फरक. मग 28 आणि 17 किती झालं? 45. म्हणजे उत्तराला 28 बरोबर. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. मालिका पूर्ण करा. परत एकदा फरक काढून पहा. नाही जमलं तर वेगळे तर्क लावायचे. 5 13 13 25 25 41 41 फरक 85 85 113 113 145. बघा 8 12चा फरक आहे बरोबर आहे. 12चा फरक, नंतर 16चा फरक. ओके. आता पुढं काय दिसत नाहीये. हां, इथे 5 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे? 8चा. 8 आणि 25 मध्ये फरक आहे 12चा. 25 आणि 41 मध्ये फरक आहे 16चा. 41 आणि पुढची संख्या म्हणजे क्वेश्चन मार्क आणि 85. 85 आणि 113 फरक कितीचा आहे? 28चा. 113 आणि 45 मध्ये 32चा. काही सिक्वेन्स आहे का? यांच्यामध्ये 4चा फरक आहे, यांच्यामध्ये 4चा फरक आहे. 12 आणि 16 मध्ये 4चा फरक आहे. याचा अर्थ +4. मग 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 आणि 4 28. लागली लिंक आपली. फरक काय काय असणार आहे? 8 12 16 20 24 28 32. मग 41 मध्ये जर 20 मिळवले तर 61 होतात. 61 मध्ये जर 24 मिळवले तर 85 होतात. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. थोडंसं इथं लिहायला जमत नाहीये म्हणून आपण काय केलंय बघा, आपण थोडंसं DTP करायचा प्रयत्न केला आहे. पाहूयात आता. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. सॉरी, नंबर थोडंसं मागपुढे झाले असतील, काही अडचण नाही. 4 7 11 18 29 47 76 क्वेश्चन मार्क आणि 99. काय झालंय? यात अगोदरची संख्या पुढील संख्येत मिळवली. 4 आणि 7 11, 7 आणि 11 18, 11 आणि 18 29, 18 आणि 29 47, 29 आणि 47 76. मग 47 आणि 76 123. मग 76 आणि 123 199. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. थोडंसं लिहायला जड जाते म्हणून आपण काय केल्याचा थोडंसं DTP करून घेतलंय. पुढे आहे बघा. शृंखला पूर्ण कराय परत. 1 5 4 10 9 15 16 25 25 36. मग इथे काय आपल्याला निवडायचं आहे? तर यात 2 शृंखला आहे पहा. कशी? 1 4 9 16 म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग. मग आता यामध्ये काय येणार आहे? 1 4 9 16 25 ते आलेत. आता दुसरी राहिलेली शृंखला पहा. कोणती आहे? 5 10 15 क्वेश्चन मार्क आणि 25 म्हणजे 5चा पाडा. सरळ सरळ हे बघा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. ऑप्शन सी हे उत्तर मिळणार आहे. पुढे पाहायचं आपला की 1 2 5 10 13 26 आणि 29
परत यात 2 शृंखला आहे. तुम्ही या 43 नंबरकडं लक्ष देऊ नका. एकूण 50 प्रश्न बरोबर कव्हर होणार आहेत आपले. 1 ते 39 प्रश्न भाग 1, 2 आणि 3 मध्ये घेतलेले आहेत आणि 40 ते 50 असे 11 क्वेश्चन यामध्ये आहेत. हा क्वेश्चन जरी नंबर मागेपुढे झाला असेल तरी काही अडचण नाही. पहा 1 5 5 13 13 29 आणि दुसरी काय आहे 2 10 10 26 26 तर किती दोन्हीमध्ये पाहून घ्या. 1 + 4 5 5 + 8 13 13 + 16 29 2 + 8 10 10 + 16 26 आणि 26 + 32 58. उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक बी. म्हणजे एकाच शृंखलेत 2 3 शृंखला सुद्धा असू शकतात. पुढचा प्रश्न आहे आता आपल्याला की मालिका पूर्ण करा. 4 13 38 87 168 पुढे काय? तर या मालिकेत काय क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा वर्ग मिळून पुढील अंक येतो. पहा आता 4 आणि 3चा वर्ग किती झाले 13. मग आता पुढची 13 आहे का? 13च्या पुढची मूळ संख्या नाही घ्यायची तर 3 5 7 9 11 ह्या काय घेतल्या क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा वर्ग. म्हणजे सरळ सरळ काय जो पहिली संख्या दिली 4 या 3चा वर्ग मिळवला नंतर 13 मध्ये 5चा 38 मध्ये 7चा 87 मध्ये 9चा आणि 168 मध्ये मग क्रमवार आहे ना म्हणून 111 11चा वर्ग किती 121 तर तो मिळाला 289 मध्ये. उत्तर मिळालं ऑप्शन 289 पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे आपला मालिका पूर्ण करा. 1 3 4 8 15 27 काय आहे? तर 1 आणि 3 4 म्हणजे 1 आणि 3 4. मग आता 1 3 4 8 बरोबर आहे का? मग आता काय केलं 3 4 8 15 4 8 15 27 8 15 27 50 म्हणजे पहिल्या 2 संख्यांची बेरीज नंतर पुढच्या 3 पुढच्या 3 पुढच्या 3 एक कट करून पुढची ॲड करत चला. उत्तर मिळतं पर्याय क्रमांक डी 50. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8 10 24 78 320 आणि क्वेश्चन मार्क आणि 9672. काय केलंय 8 × 1 8 + 2 10 2 20 20 + 4 24 24 त्रिक 72 72 + 6 78 78 चौक 312 + 8 320 320 5 1600 1600 + 10 1610 1610 सक 9660 + 12 9672 म्हणजेच आपलं उत्तरला 1610 पर्याय क्रमांक बी. आपला शेवटचा प्रश्न आहे याचा नंबर 50 असा हवा होता पण काही अडचण नाही 47 जरी असेल तरी आपल्याला प्रश्नाशी मतलब आहे. बघा 4 8 9 27 16 64 25 125 आणि 2 क्वेश्चन मार्क. काय आहे दिलेल्या शृंखलेत क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग गुणिले तीच संख्या याप्रमाणे. बघा 2चा वर्ग 4 × 2 8 3चा वर्ग 9 9 त्रिक 27 16 चौक 64 25 सव्वाशे मग 6 6 6 36 आणि 36 सगळं 216 म्हणजेच काय वर्ग आणि घन असं म्हणलं तरी हरकत नाही. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. म्हणजेच काय वर्ग आणि घन कंटिन्यू घेतले. बघा पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सांगतो. हां ही एक पद्धत तुम्हाला लिहून दिली. 2चा वर्ग 2चा घन 3चा वर्ग 3चा घन 4चा वर्ग 4चा घन 5चा वर्ग 5चा घन. मग आता काय 6चा वर्ग आणि 6चा घन या पद्धतीने सोडवलं तरीही काही अडचण येणार नाही. उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पुढे पाहूयात आपण आता जे विद्यार्थी 7 एप्रिल 2024च्या सेटची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण PDF स्वरूपामध्ये एक सराव टेस्ट सिरीज घेत आहोत ज्यामध्ये तुम्हाला 15 PDF पेपर पाठवण्यात येतील व्हॉट्सअपला. 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये. या प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण पण देण्यात येईल. मराठी माध्यमातून पेपर होतील आणि तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच ते पेपर पाठवले जातील. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फीस फोनपे गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. खालील तारखेप्रमाणे तुम्हाला पेपर पाठवण्यात येतील. हा जर व्हिडिओ तुम्ही नंतर ऐकत आहात म्हणजे समजा तुम्ही जर या अगोदरच्या जे
पेपर झालेले असतील तारखेचे, हे पेपर तुम्हाला लगेच मिळतील. मात्र नंतरचे किंवा पुढचे ज्या तारखेचे पेपर आहेत तुम्हाला याच पद्धतीनं मिळतील. म्हणजे ज्या तारखेला पेपर आहे मॉर्निंगला 11 वाजता PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल. त्यानंतर त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल आणि त्यानंतर त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता त्या पेपरच्या विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित तुम्हाला मार्गदर्शनपर ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.